जय हिंद मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल बोलणार आहोत। जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित असतील तर कृपया कमेंट करून उत्तर आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मोबाईल दूर फेकून देण्याचा खेळ कोणत्या देशात खेळला जातो? तुमचे पर्याय आहेत ए भारत, बी जर्मनी, सी फिनलँड, डी सिंगापूर। तुमचे योग्य उत्तर आहे सी फिनलँड। प्रश्न क्रमांक 2, शूज स्वच्छ करण्यासाठी कोणते फळ वापरले जाते? तुमचे पर्याय आहेत ए केळी, बी सफरचंद, सी जांभूळ, डी पपई। तुमचे योग्य उत्तर आहे ए केळी। प्रश्न क्रमांक 3, असा कोणता प्राणी आहे जो व्हिडिओ गेम खेळतो? तुमचे पर्याय आहेत ए कुत्रा, बी हत्ती, सी चिंपांझी, डी अस्वल। तुमचे योग्य उत्तर आहे सी चिंपांझी। प्रश्न क्रमांक 4, माशांसोबत काय खाल्ल्याने त्वचेवर पांढरे डाग होण्याची शक्यता असते? तुमचे पर्याय आहेत ए दही, बी दूध, सी अंडी, डी भात। तुमचे योग्य उत्तर आहे बी दूध। प्रश्न क्रमांक 5, डोक्यावर पडणे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तुमचे पर्याय आहेत ए प्रतिभावान असणे, बी बुद्धिभ्रष्ट होणे, सी मूर्ख असणे, डी हुशार असणे। तुमचे योग्य उत्तर आहे बी बुद्धिभ्रष्ट होणे। असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। प्रश्न क्रमांक 6, रुग्णवाहिका सर्वात प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आली? तुमचे पर्याय आहेत ए युरोप, बी जपान, सी भारत, डी अमेरिका। तुमचे योग्य उत्तर आहे ए युरोप। प्रश्न क्रमांक 7, जांभळ्या रंगाचे सफरचंद कुठे आढळतात? तुमचे पर्याय आहेत ए श्रीलंका, बी जपान, सी चीन, डी भारत। तुमचे योग्य उत्तर आहे सी चीन। प्रश्न क्रमांक 8, कोणते फूल 12 वर्षांनी उमलते? तुमचे पर्याय आहेत ए कमळ, बी गुलाब, सी रातराणी, डी नीलकुरंजी। तुमचे योग्य उत्तर आहे डी नीलकुरंजी। प्रश्न क्रमांक 9, विराट कोहलीचा जन्म कुठे झाला? तुमचे पर्याय आहेत ए दिल्ली, बी मुंबई, सी आग्रा, डी गुजरात। तुमचे योग्य उत्तर आहे ए दिल्ली। प्रश्न क्रमांक 10, असा कोणता प्राणी आहे जो धावताना श्वास घेत नाही? तुमचे पर्याय आहेत ए उंदीर, बी मुंगी, सी विंचू, डी पाल। तुमचे योग्य उत्तर आहे डी पाल। असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। प्रश्न क्रमांक 11, कोणता रंग पाहून कुत्र्याला राग येतो? तुमचे पर्याय आहेत ए लाल रंग, बी निळा रंग, सी काळा रंग, डी पिवळा रंग।
तुमचे योग्य उत्तर आहे सी, काळा रंग. प्रश्न क्रमांक 12. ॲपल मोबाईल फोन कंपनी कोणत्या देशाची आहे? तुमचे पर्याय आहेत ए, अमेरिका, बी, भारत, सी, चीन, डी, जपान. तुमचे योग्य उत्तर आहे ए, अमेरिका. प्रश्न क्रमांक 13. सिंह एका दिवसात किती तास झोपतो? तुमचे पर्याय आहेत ए, 12 तास, बी, 14 तास, सी, 15 तास, डी, 18 तास. तुमचे योग्य उत्तर आहे बी, 14 तास. प्रश्न क्रमांक 14. डासांचे जीवनकाळ किती असते? तुमचे पर्याय आहेत ए, 12 दिवस, बी, 15 दिवस, सी, 28 दिवस, डी, 21 दिवस. तुमचे योग्य उत्तर आहे ए, 12 दिवस. प्रश्न क्रमांक 15. शेळीचे सरासरी आयुष्य किती असते? तुमचे पर्याय आहेत ए, 17 वर्षे, बी, 11 वर्षे, सी, 14 वर्षे, डी, 18 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी, 14 वर्षे. असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. प्रश्न क्रमांक 16. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे पर्याय आहेत ए, रशियामध्ये, बी, चीनमध्ये, सी, भारतात, डी, ब्रिटनमध्ये. तुमचे योग्य उत्तर आहे बी, चीनमध्ये. प्रश्न क्रमांक 17. कोणते फळ खाण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे? तुमचे पर्याय आहेत ए, आंबा, बी, सफरचंद, सी, संत्री, डी, मैन फ्रूट. तुमचे योग्य उत्तर आहे डी, मैन फ्रूट. प्रश्न क्रमांक 18. कोणता पक्षी हिरवी मिरची खूप आवडीने खातो? तुमचे पर्याय आहेत ए, मोर, बी, पोपट, सी, चिमणी, डी, शहामृग. तुमचे योग्य उत्तर आहे बी, पोपट. प्रश्न क्रमांक 19. बोट चावणे या म्हणीचा खरा अर्थ काय आहे? तुमचे पर्याय आहेत ए, पाठीमागे लागणे, बी, छंद असणे, सी, कारणे देणे, डी, चकित करणे. तुमचे योग्य उत्तर आहे डी, चकित होणे. प्रश्न क्रमांक 20. पनीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत ए, ब्लड प्रेशर, बी, कॅन्सर, सी, ऍसिडिटी, डी, मूळव्याध. तुमचे योग्य उत्तर आहे ए, ब्लड प्रेशर. आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही सर्वांनी याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तुमचे पर्याय आहेत ए, पंजाब, बी, केरळ, सी, गुजरात, डी, राजस्थान. तुमचे बरोबर उत्तर काय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.